हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 14. तर सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्या 4 नॉलेज चेकपैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक शोधायचं आहे. कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे, तर आपल्याला डिझायनिंग अ प्रोफेशनल सर्टिफिकेट या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला सर्टिफिकेटच्या खाली टेस्ट युअर नॉलेज या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपलं पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फॉर एक्सप्लोरिंग सर्टिफिकेट टेम्पलेट फ्रॉम मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन यू हॅव टू एंटर द ॲड्रेस डॅश इन द ॲड्रेस बार ऑफ युअर ब्राउझर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर www.office.com आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. ऑन www.office.com, once we click on the MS Word icon, which option should we click in order to explore some ready-made template म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मोर टेम्पलेटवर क्लिक करा. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. विच ऑप्शन should we click on in order to edit a selected template online म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ओपन इन अ ब्राउझर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. You need to insert a logo into a template you are editing in MS Word. The logo image is saved in your local device. After going to the insert tab, which option shall you select म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पिक्चर अँड दिस डिव्हाइस आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. आउट ऑफ द फॉलोइंग इमेजेस आयडेंटिफाय विच वन इज सर्टिफिकेट म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. तर ऑप्शन 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामला येस करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्णता आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी डिझायनिंग ऑन अ इम्पॅक्टफुल फ्लायर या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये आपल्याला पाहू शकता फ्लायरच्या खाली इथं दुसरं नॉलेज चेक आपल्याला दिलेलं आहे. तर टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा आणि त्यानंतर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग फ्लायर टेम्पलेट विल बी सुटेबल टू क्विकली डिझाईन अ बास्केटबॉल मॅच फ्लायर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच टॅब यू गो टू द इन ऑर्डर टू सेव्ह युअर फाईल फॉर द फर्स्ट टाईम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर द फाईल टॅब आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ फ्लायर टेम्पलेट ऑफ वर्ड कंटेन रो अँड कॉलम सो दॅट यू कॅन इन्सर्ट टेक्स्ट अँड अदर एलिमेंट प्रॉपरली. हाऊ विल यू ॲडजस्ट द रो हाईट ऑर कॉलम विथ इन एम वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द नो आउटलाईन ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे इट रिमूव्ह द आउटलाईन, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन रिप्रेझेंट द टेक्स्ट इफेक्ट अँड टायपोग्राफी ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI हेल्थ फाय मी या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालीच आपल्याला नॉलेज चेक दिलेलं आहे. तर हे नॉलेज चेक आपलं तिसरं असणार आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न बघा. विच AI पॉवर्ड फीचर हेल्थीफाय मी ट्रॅक न्यूट्रिशन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इमेज रिकग्निशन फॉर गुड ॲनालिसिस आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच हेल्थ फाय मी फंक्शनली डज दिस इमेज बेस्ड रिप्रेझेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तरसुद्धा फूड लॉगिंग विथ AI आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते आपल्या स्कोर्स पूर्ण आलेला आहे. चौथ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI अर्थ हिरो या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्या खालीच आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा
आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द AI कॅपेबिलिटी इन अर्थ हिरो दॅट मेजर अँड इंडिव्हिज्युअल कार्बन फुटप्रिंट म्हणत आहे. तर याचं उत्तर AI कार्बन ट्रॅकिंग आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज अर्थ हिरो यूज AI टू रिकमेंड इको फ्रेंडली ॲक्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, बाय ॲनालायझिंग युजर हॅबिट्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 4 नंबरचं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, टेक्स्ट मस्ट बी रिडेबल टू द व्ह्यूअर ऑफ द डॉक्युमेंट सो चेंजेस द फॉन्ट साईज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट फुटबॉल टू 72 म्हणत आहे. तर फुटबॉल या शब्दाची साईज 72 करण्यासाठी इथं साईजमध्ये जा आणि यातून 72 घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, टेम्पलेट कॅन इज अवर वर्कलोड अँड दे इन्क्रीज इफिशियन्सी इन Microsoft Word. सर्च फॉर अ फ्लायर टेम्पलेट इन द सर्च बार, सिलेक्ट द स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायर टेम्पलेट अँड क्रिएट इट म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, फ्लायर या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायरवर क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर एवढं करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्रिएटिंग टेम्पलेट फॉर युअर ऑप्शनल प्रोजेक्ट हेल्प टू मेंटेन कन्सिस्टन्सी. सो टाइप सर्टिफिकेट इन द सर्च बार एरिया अँड फ्रॉम द डिस्प्ले रिझल्ट सिलेक्ट द सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन टेम्पलेट अँड देन क्रिएट इट म्हणत आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर आपल्याला याच्यातून सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेट घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. तर असं करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. नेक्स्ट क्वेश्चन्स, Microsoft template are very useful. All you need to do is edit the document with your own details. So visit office.com म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तो ॲड्रेस टाईप करायचा आहे आणि त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस लॉग इनवर क्लिक करायचं आहे किंवा इथे टेम्पलेटवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन सर्व सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातनी प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 6 प्रश्न आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द एम ऑफ युजिंग अ टेम्पलेट इन MS ऑफिस ॲप्स म्हणत आहे. तर याचं उत्तर टू क्रिएट अ डिझाईन फॉर ऑर फाईल फ्रॉम एक्झिस्टिंग कंटेंट अँड एलिमेंट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर इथं करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा. नंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन will help you save a word file on your computer in .docx फॉर्मॅट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर डाउनलोड ॲज अ कॉपी आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज सर्टिफिकेट अँड वेन इज इट टिपिकली अवॉर्डेड टू समवन म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. You want to enhance a flyer template in MS Word. How can you change the background color म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. गो टू द फॉर्मॅट टॅब, सिलेक्ट शेप, फिल अँड चूज द कलर. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड इज न्यू टू MS Word. शी हॅज डिझाईन अ फ्लायर युजिंग अ टेम्पलेट. नाऊ शी वॉन्ट टू सेव्ह द फाईल. सिलेक्ट द करेक्ट सेट ऑफ स्टेप्स टू सेव्ह द फाईल फॉर द फर्स्ट टाईम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फाईल मेनू, सेव्ह ॲज, एंटर द फाईल नेम अँड सेव्ह हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्ट, टेक अ लुक ॲट दिस इमेज अँड आयडेंटिफाय द टेक्स्ट अलाइनमेंट ऑफ द टेक्स्ट फुटबॉल म्हणत आहे. तर फुटबॉलची अलाइनमेंट कोणती आहे बघा. तर सेंटर आहे.
तर याचं उत्तर सेंटर अलाइनमेंट आहे असणार आहे ऑप्शन 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा आणि सर्व सोडवल्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे सेल्फ पाथ लर्निंग आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकता आजच्या डेटमध्ये पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट अप्लाय ब्लँक हेडर अँड फुटर युजिंग इन्सर्ट टॅब हेडर अँड फुटर म्हणत आहे. तर ब्लँक नावाचं हेडर आणि ब्लँक नावाचं फुटर आपल्याला त्याला अप्लाय करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर हेडरवर जायचं आहे पहिले. त्यानंतर याच्यातून आपल्याला ब्लँक नावाचं हेडर घ्या. त्यानंतर आपल्याला याला क्लोज हेडर करा. पुन्हा इन्सर्टवर जा. पुन्हा फुटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा याच्यातून ब्लँक फुटरवर क्लिक करा. त्यानंतर क्लोज हेडर आणि फुटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न. इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ द टेक्स्ट बॉक्स अँड एंटर युअर नेम टेक्स्ट युजिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप अँड टेक्स्ट बॉक्स म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा म्हणत आहे आणि त्यामध्ये आपलं कोणतं एक नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे. तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबवर जा. टेक्स्ट बॉक्सवर जा आणि ड्रॉ टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर इथे तो ड्रॅग करून काढायचा आहे आणि त्यामध्ये कोणतं एक नाव टाईप करण्यासाठी आपण कोणतं एक नाव त्यामध्ये टाईप करणार आहोत. अशा प्रकारे कोणतं एक नाव टाईप करा किंवा तुमचं नावसुद्धा टाईप करू शकता आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न. सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम ऑफ सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन युझिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉप घ्या. डेस्कटॉप घेतलं त्यानंतर आपल्याला कोणतं नाव सांगितलेलं आहे सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन. तर तेच नाव या ठिकाणी दिलेलं आहे किंवा ते टाईप करा आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट फुटबॉल अँड चेंज इट्स टेक्स्ट कलर टू स्टँडर्ड कलर ग्रीन युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप अँड फॉन्ट कलर म्हणत आहे. तर फुटबॉल या नावाचा जो कलर आहे तो आपल्याला ग्रीन करा म्हणत आहे. तर फुटबॉल या नावाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जा या ठिकाणी आणि याच्यातून आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे. तर ग्रीनवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट फुटबॉल अँड अलाइन इट टू लेफ्ट युझिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप म्हणत आहे. तर आपल्याला फुटबॉल या नावाला सिलेक्शन करा म्हणते आणि त्याचं अलाइनमेंट आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे लेफ्ट. तर फुटबॉल या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन लेफ्ट अलाइन इथून करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर त्यानंतर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. पाहू शकता आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. त्यानंतर बघा शेवटचं आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न. रवी एडिट हिज लेटर इन ए वर्ड वांट टू चेक स्पेलिंग विथ विच टूल्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्पेल चेक टू रिव्ह्यू ऑल स्पेलिंग आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड सेव्ह क्लासवर्क in .doc फॉर्मॅट बट यू सजेस्ट युजिंग .pdf फॉर्मॅट वाय इज PDF फॉर्मॅट रिकमेंडेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर PDF ओपन इन मोस्ट डिव्हाइसेस विदाउट चेंजेस हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ स्टुडंट हॅज ओनली MS पेंट आस्क द सेपरेट डॉक्युमेंट विथ टेक्स्ट अँड बुलेट इज धिस पॉसिबल म्हणत आहे. तर याचं उत्तर नो पेंट इज फॉर ड्रॉइंग ओनली हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. श्रावण मेक्स अ क्लास टाइम टेबल इन MS वर्ड टीचर सजेस्ट एक्सेल वाय म्हणत आहे. तर याचं उत्तर एक्सेल इज अ बेटर फॉर ग्रीड टेबल वर्क हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. इफ अ टीचर आस्क टू मेक अ प्रेझेंटेशन युजिंग एक्सेल
व्हॉट कोल बी अ व्हॅलिड रिझन टू अवॉइड इट म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. इट इज नॉट अ सुटेबल फॉर प्रेझेंटिंग टेक्स्ट अँड इमेजेस. हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टमध्ये सुद्धा आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 14 कम्प्लिटली सोडवायचं आहे.